कांद्याचं पुढचं मागचं कोण कापणार रे? पॅन झाकून ठेव. किल्ल्यावर सैनिक ठेवायलायस काय? होय. असं मारलंय मला असं. अरे बाप. बघा आई अरे मग ते ह्याच्यात टाकलं सगळे एकत्रच होणार आहे ना. मार खायचा नाही जास्त. नमस्कार मित्रांनो, आज माझी बहीण मला अंडा मसाला बनवायला शिकवायला लागला जबरदस्तीनं. स्वयंपाक करायचा सोपा आहे हो, पण हा विद्यार्थी हुशार पाहिजे. आम्ही हा अति हुशार आहे, कॉन्फिडन्स तेवढा आहे अगं आमच्यात. बाई, एवढा कॉन्फिडन्स. मग गाडी शिकवताना मला कसं मारलंय लक्षात ठेव. असं मारलंय मला असं. अय्यो, गाडी शिकवायचं वेगळं उमा. हे पण खूप अवघड काम आहे. काय अवघड नसते, मी शिकवतो तुला ये. मग शेवटी अंडा करी झाली पाहिजे, नाही तर हे लक्षात ठेव. हे लक्षात ठेव, असं मारलंय मला. आता आपण अंडा मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. 5 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, 7-8 लसणाच्या पाकळ्या, आलं, 1 चमचा हळद, खडे मसाले, अर्धा चमचा जिरा, 1 मोठा चमचा धणे, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा गरम मसाला, 3 चमचे लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ आणि उकडलेले अंडे. तर सगळ्यात आधी आपल्याला कांदा आणि टोमॅटो कापून घ्यायचा आहे, त्यानंतर मग पुढची प्रोसेस दाखवतो तुम्हाला. कांदे लसणासारखे का दिसायला लागलेत? कांद्याचं पुढचं मागचं कोण कापणार रे? तर सगळ्यात आधी ना आपण हा कांदा बारीक करून ह्याला आधी भाजून घ्यायचं, तेलामध्ये भाजून घ्यायचं. त्यानंतर मग मिक्सर मध्ये ह्याची पेस्ट करायची. आता हळद टाक त्याच्यामध्ये. तिकडे दिलीये मी, आपण कुठं? इन्ग्रेडियंट्स काढून ठेवलेत सगळे. अय्यो, थोडस हलवून गॅसचं जरा आच कमी कर, वाढवून ठेवू नको, आणि झाकून ठेवते जरा. पॅन झाकून ठेव. कांदा आणि हळद भाजून घे मध्यम आचेवर, आणि गॅसचं कमी ठेव जरा, गॅस मोठा ठेवू नको, आणि झाकून ठेव. तर आपला कांदा भाजून झालेला आहे, याला आपण आता साईडला काढून घेऊ. कांदा थंड होतो तोपर्यंत आपण टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, आलं, खडा मसाला, जिरं, तीळ आणि धने याची आपण मिक्सरला पावडर करून घेऊया आधी. सॉरी, पेस्ट. पेस्ट करून झालेली आहे मसाल्याची. आता कांदा आपला गार झाला, आता ह्याची पण पेस्ट करून घेऊया. कांदा मिक्सर मध्ये टाकून झालाय, आता आपण ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊया. का मारून गेले? आलं कोण घालणार आधीच्या पेस्ट मध्ये? मग ह्याच्यामध्ये टाकल्यावर होत नाही? कसं लागल ते त्यात? कुठे अरे गेला confidence? पेस्ट होण्याची मतलब आहे. अरे हे असे कुठे पण भरपूर केलंय तुम्ही रेसिपी. कॉन्फिडन्स कुठे गेला तुमचा? आलं विसरून तुम्ही पेस्ट करताय? अरे पेस्ट कुशी का? अरे ह्याच्यात घातली तरी होत नाही का कांद्यासोबत पेस्ट? कांदा आणि हळदची पेस्ट आहे ती, त्यात आलं घातलंस तर कसं लागेल? अरे मग ते ह्याच्यात टाकलं सगळे एकत्रच होणार आहे ना. महत्व असते, टेस्ट बदलते त्याचे. आधी आपण हे टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. ह्याच्यासोबत मिक्स केलं काय आणि त्या मसाल्यासोबत मिक्स केलं काय, शेवटी मिक्स होण्याला गरजेचं आहे ना. कशासोबत पण करा. खाऊ वाटायला लागले आताच. मँगो शेक बनवल्यासारखी वाटायला लागले. लक्षात ठेवा, आलं आहे त्यात, आलं. आणि करायला लागते का बारीक? नाही, बाद झालं की एवढं बारीक आहे ना. बघ, बाद झालं. पिऊ काय? हा, त्यात आलं आहे. पी. पिलो तर काय देणार? पी. पिलो तर काय देणार? 2 एक्स्ट्रा डोक्याला टपली मारणार. हा, पी. टोमॅटो, आलं, लसूण आणि आपण कोथिंबीरची जी पेस्ट बनवली होती ना आधी, ती आधी या भाजलेल्या कांद्याच्या तेलामध्ये आपण आधी ह्याला भाजून घेऊया, तेल सुटूस तोपर्यंत. नाही उडत, टाका बिंदास टाका, उडत नाही.
तर बघू शकता तुम्ही आपला मसाला भाजून झालेला आहे. तेल सुटेपर्यंत. आता तेल सुटेपर्यंत भाजून झालेले. हा आता त्याच्यामध्ये आपण गरम मसाला टाकून घेऊ. तीन चमचे चटणी. आपला मसाला भाजून झालेला आहे बऱ्यापैकी. आता आपण याच्यामध्ये कांद्याची केलेली ग्रेव्ही टाकून घेऊया. माझी भाजी मी बनवणार. नंतर म्हणशील मी हात लावलो म्हणून भारी झाली, असं नसते. सोड 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 झालं. माझी भाजी मी बनवणार. मसाला बसला भारी दिसायला लागलाय. हे बघ, हे जे दिसतात ना हे साफ करायचंय तुला. हो हो. आता ते झाकून ठेव मसाला आणि अंडी सोलायला घे. चल आता अंडी सोलायला घे. बघ निघला का नाही 2 सेकंदात. बघू. अरे बाप रे, अंडी एवढी बारकी कशी काय? देशी अंडी ती, देशी अंडी. अरे बाप रे, लसूण नाही रे ते. अरे अवघड आहे बाबा. नशीब अंड्यातलं पिवळं बाहेर आलं नाही ते, नशीब. बाप रे. भाजी आपली ऑलमोस्ट तयार झाल्यात. अंडी सोलून ठेवल्यात. थांबा बघा. ऐक वास सुटलाय नाही. बघा बघा कशासारखं दिसायला लागले. समजा जर भाजी टेस्टी झाली असेल ना 2 मिनिटात संपून जाईल. त्यामुळे आपण जरा क्वांटिटी वाढूया पाणी टाकून. हॉटेलमध्ये अशीच असते की का सेम टू सेम ग्रेव्ही. अरे ड्रॉप उडवलं की बारीक कर गॅस. कुठं लक्ष आहे तुझं? भाजी चांगली झाल्या म्हणून चिडा लागला बघा ती. वास काय ना, वास घे बघू जरा. नको मारशील. अरे मला खरंच वास ना, वास घे बघू जरा. नको नको. नाही ग. किल्ल्यावर सैनिक ठेवायलायस काय? होय. खाडी पडल्याला घेऊ नकोस ते. हलते की नको 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 नको. तर आपण वास सांग भाऊ कसा यायला लागला. एकदम मस्त. भारी यायला लागला का नाही वास? होय होय. परत वास घे. नको रे नको. मला घे की. येतं रे. अगं वास घे. मम्मी आई शपथ. एवढी भारी. मम्मी मम्मी बघ इकडे ये. मम्मी जपू ना. एकदम भारी वास तर एवढा भारी आहे ना. तुझ्या रेसिपीची तू का तारीफ करायला लागलायस? मी सांगणार आहे. मी टेस्ट करणार आहे तुझ्या रेसिपीची. मग त्याच्या आधी सांगायला नको काय मला? मी सांगते, थांबा मी सांगते. ना पहिला वदनी कवल घेता म्हणायचं. काय वदनी कवल घेता नाम घेता श्रीहरी. माहिती की मला, म्हणून दाखवा की मग. अंड खायला येते काय? तूप भात साखर भात नाही, आपण अंड खायला लागलोय. हुशार आहे हुशार आहे. पद्धती कवल नॉनव्हेज बोलायचं नसतं नी. नसते. तून सांगते तुम्हाला. मित्रांनो आता ही टेस्ट करायला लागल्या आणि इज्जतीत खरं खरं सांगायचं. हा चांगलं आहे का नाही? इज्जतीत मी खरं खरं सांगतो, पण तू इज्जतीत खरं खरं सांग. तुला खरंच मार बसला का नाही? किती टोले ते बसले त्यांना माहिती आहे. ते माझ्या हातात आहे. कमेंट मध्ये सांगा आम्हाला फक्त ह्याला किती मार बसला ते. छान केलेलं आहेस तू ना भाजी. सगळं व्यवस्थित प्रमाणात पडलंय, कारण मी दिले ना तुला प्रमाण काढून. छान झाली. नेक्स्ट टाइम लक्षात ठेव अशीच करायची. मार खायचा नाही जास्त. माझ्या भावाला पण टेस्ट करू थांबा कधी झालंय सांग. ते पप्पांकडनं घे काय दे आणि इकडे. एक नंबर वाढ झाले. एकदम मस्त झणझणीत मस्त. मस्त बरं झालं ना मित्रांनो. भाजी बनवून झालेली आहे. खरंच खूप चांगली भाजी झाली. हिला सुद्धा आवडले. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करा की व्हिडिओ कसा बनवतोय आम्ही, किंवा भाजी जर चांगली झाली असेल नसेल तर त्याबद्दल पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आता जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल ना तर सबस्क्राईब करून टाका. पुढचे येणारे व्हिडिओ पण खूप छान छान टाकेन आम्ही. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ हा आवडला असेल तर खरंच कमेंट करा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा.
आम्ही अजूनही छान छान व्हिडिओ बनवू. दादा मी प्लीज कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय.